हाय एव्हरीवन, वेलकम टू द नेक्स्ट डे. सुरुवातीला हा व्हिडिओ यामुळे दाखवतोय कारण की तुम्हाला कळावं की आज HITचा सेशन झालता MMA ट्रेनिंग मध्ये अँड लास्टला थोडे किक्स झालते. सो वॉर्म अप पूर्ण डन आहे अँड नाव वी आर मुव्हिंग टू लेग सेशन. थोडं सुरुवातीला आता प्रत्येक वेळेस यावेळेस पण काही चेंज नाही करायचे. यावेळेस पण आपण स्पॉट्सच घेणार आहे. मॅचेस थोडं जवळ आलेलं त्यामुळं काय एवढा पण हेवी सेशन नाही मारायचं. एकदम लो वेट एकदम कमी मारायचे अँड इंटेन्सिटी चांगली करायची. कारण की उद्या जर फाईट प्रॅक्टिस झाली तर त्याच्यासाठी लेग प्रॉपरली किक्स वगैरे उचलले गेले पाहिजे. त्यामुळे सो विदाउट वेस्टिंग टाइम सुरू करूयात आणि प्रत्येक सेट नंतर किंवा प्रत्येक व्हेरिएशन नंतर थोडेफार तुमच्या संग गप्पा मारूयात, बघूयात कसा हा ब्लॉग जातो किंवा कसा हा ट्रेनिंग सेशन जातो. कारण की युट्यूब व्हिडिओ मी इतके कन्सिस्टंटली पोस्ट करत नव्हतो, बट थोडं आता हे पण सिरियसली घ्यावं लागलं. आणि मोस्टली म्हणजे सर्वप्रथम तर धन्यवाद तुमचे, कारण की तुम्ही माझे 2400 फॉलोअर्स त्याच्यावरती कम्प्लीट करून दिले. सो थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. असं सपोर्ट करीत राहा आणि करत राहा याची अपेक्षा आहे. वॉचिंग युअर DMs अँड ऑल, सो मच मोटिवेटेड. थँक्यू सो मच. अँड चला सुरुवात करूयात. सो 60 kg बार लोडेड आणि हा वॉर्मअप सेट असणार आहे. त्याच्यानंतर 2 वर्किंग सेट घेऊयात. नो मला म्हणजे खात्री तर नाहीये, पण होपफुली 100चे 15 रेप्स यायला पाहिजेत. अँड 60 kg नी वॉर्मअप सेट 15 घेऊयात, बाकी नंतर वाढूयात. 11, 12, 13, 14, लास्ट 15. वॉर्मअप सेट चांगला गेला, बट थोडं HIT मुळे पायामध्ये थोडेसे दुखत आहे पाय. आणि पहिलं चांगला 1.5 तासाचा वर्कआउट झाल्यामुळं इतका इंटेन्स वर्कआउट होईल असं वाटत नाही. बट विल पुश आवरसेल्फ. बघूयात कितपर्यंत जातं आणि कितीपर्यंत आपण पुश करू शकतो. हा सेकंड सेट 80 kg लोड आहे. लास्ट वन. रेप्स थोडे एक्सपेक्टेशन पेक्षा कमी जाऊ राहिलेत, बट बघूयात. 100 kg चे 10 रेप मॅक्स तरी मारू किंवा ट्राय करूयात फेलियर पर्यंत जायचं. दमण्यासारखं वाटतं. ठीक आहे. आज नेमकं मी माझे नी स्लिप्स पण विसरलोय, बट द गुड थिंग इज की मला पहिले जे पायाखाली प्लेट ठेवावं लागायचं स्पॉट मारण्यासाठी, कारण की मोबिलिटी कमी होती. बट MMA ट्रेनिंग मुळे आणि मोबिलिटीची प्रॅक्टिस वाढवल्यामुळे तो प्रॉब्लेम कायमचा आता दूर झालाय. कारण की माझा स्पॉट्स मारता आणि प्लेट ठेवायची गरज पडत नाही. आता स्पॉट्स पूर्णपणे डीप पण जातात अँड परफेक्ट पण बसतात. सो इट्स अ गुड न्यूज फॉर मी अँड इट विल हेल्प मी इन माय अपकमिंग जर्नी. सो चांगले 100 kg लावूयात. स्पॉट्स तर चांगले जाऊ राहिले, बट ती डेप्थ अचीव्ह करायसाठी जे हार्डवर्क चालू आहे त्यामुळं हॅमस्ट्रिंग गिव्हअप करू राहिले. पूर्णपणे ताणू राहिले. त्या जोपर्यंत फुल्ली ते स्पॉट्स पूर्ण डेप्थ पर्यंत जात नाही माझ्या किंवा ते तेवढे ओपन होत नाही, तोपर्यंत हॅमस्ट्रिंग वरती खूप लोड येणार आहे. आणि ते आता नॉर्मलच आहे. त्याच्यावरती काम करणं तर स्वाभाविकच आहे. बाकी बघूया. आता पण खूप जास्त पेन करू राहिले अँड मोस्ट प्रोबेबली पूर्ण वर्कआउट पेन करणार आहे. थोडा असं नाही का मसल फाटल्या टाईप राहील. सो बघूयात. आता 100 kg लोडेड अँड लास्ट सेट आहे हा स्पॉट्सचा. लेट्स गो. ब्रिस्बँड याच्यामुळे घालतोय कारण की स्क्वॉटला जेव्हा हे मागे घेतात त्यावेळेस पूर्ण माझा हात आहे ना पूर्ण बेंड होतो. सो तो स्टेबल ठेवण्यासाठी आणि थोडं त्याला पण सपोर्ट भेटण्यासाठी घालतोय, बाकी काय नाही. बिकॉज मॅचेस मध्ये पंचेस पण खूप म्हणजे मेन रोल प्ले करतात आणि त्याच्यात जर ब्रिस्टला इंजुरी झाली तर ती खूप महागात पडते. जय भवानी. चल कार्तिक. One. Last. Maybe. Come on. रेड केजीचे 8 रेप आले. फर्स्ट हॅमस्ट्रिंग्स दुखतात अँड मोस्ट ऑफ मसल्स फटीग झाले. आय कॅन से 10 on 8 कारण की एक्सपेक्टेशन पेक्षा खूप कमी रेप्स आले अँड मसल्स पण तेवढे साथ देत नाही. लेट्स रिरॅक दिस देन मूव्ह टू लंजेस. लंजेस मारण्यासाठी 2 डंबल आणलेत. एक 12.5
तर ते लांब आहे म्हणून परत ठेवायचं आणि परत आणण्यापेक्षा एकटीच आणून ठेवलंय. सो आणि हेवी वेट याच्यामुळे नाही घेते कारण की लंजेस मारताना स्ट्रेच पूर्ण घेऊन रेंज ऑफ मोशन थोडी समजून घ्या थोडं खालती, कारण की स्टेबल नाही राहत. एका पायावरती कंट्रोल करायचा असतो. अँड जर मी जास्त घेतलं तर ऑफकोर्स खूप जास्त प्रेशर येईल आणि खूप जास्त ट्रेन होतील. ओव्हर ट्रेन झाल्यामुळे मग उद्या परत कार्डिओ करायला डिफिकल्टी येईल. दॅट्स वाय लाईट वेट आणि जास्त करून गुड रेप्स मारायचा प्रयत्न करूयात रेंज ऑफ मोशन मध्ये अँड स्टेबल राहून करायचा प्रयत्न करू. जर मी जास्त वेट घेतलं तर स्टेबल नाही राहत, पाय हलतात किंवा मग जे रेप्स अचीव्ह करायचे जे डिझर्विंग रेप्स आहेत ते अचीव्ह होत नाहीत आणि मध्ये सेट सोडावा लागतो. त्याशिवाय कमी वेटनी मारूयात. अँड मी पहिलं बॅग वरती मारायचो लाईक वॉकिंग मध्ये, बट नाव डेज मी चेंज केलं याच्यावरती पाय ठेवून करतो कारण की पूर्वी स्ट्रेच पण होते मसल्स. याला मी एकदम खाली सेट करतो आणि जास्त वर ठेवलं तर पूर्ण रेंज ऑफ मोशन मला परफॉर्म करता नाही. खाली ठेवल्यामुळे मग पूर्ण खालीपर्यंत जाऊन वरती येता येतं आणि क्वालिटी रेप्स येतात. सो लेट्स ट्राय. मला पण दाखवतो. थोडे पाय बेंड करून तर डिस्टन्स घ्या, मग पाय ठेवा. नेक्स्ट लेगला थोडासा इम्बॅलन्स होऊ शकतो, बट दॅट्स नॉर्मल. लास्ट वन. 12 स्टेप गेले कारण की पहिलंच स्क्वॉटचं झालेलं आहे आणि इतकी ट्रेनिंग सहन नाही होत ऑनेस्टली. तर पहिला सेट आहे. सेकंड सेट पण मला नाही वाटत 10च्या वरती जाईल. पुश करूयात जितके जातील किंवा जितके मारू शकतो त्याच्यापेक्षा जास्त मारायचा प्रयत्न करू. हे 12.5 होतं. 17.5. टाइम्स अप. पण एक गोष्ट तुम्ही रिअलाइज केली किंवा बघितली का नाही मला माहित नाही, पण आता मला रिअलाइज झाली की मी स्क्वॉट मारताना 100 kg वरती पण बेल्ट नाही लावला. ते काही खूप असे महान गोष्ट नाही. मी विसरलो खरं तर. मला लवकर वर्कआउट संपून घरी जाऊन डाएट पूर्ण करायचंय त्यामुळं, आणि उद्या सकाळी परत उठून कार्डिओ पण कम्प्लीट करायचं. त्यामुळं लवकर झोपणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण की रेस्ट घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्ही ट्रेन करता. कारण की रेस्ट घेतल्याशिवाय रिकव्हरी होणार नाही आणि रिकव्हरी झाल्याशिवाय तुम्ही परत पुढच्या ट्रेनिंग सेक्शन मध्ये थोडं तुमचा बेस्ट देऊ शकणार नाही. त्यामुळं लवकर आवरायचंय. थोडं पुढचा विचार करून उद्याच्या फाईट प्रॅक्टिसचा विचार करून आवरूयात पटकन आणि घरी जाऊया. 17.5. Come on. 1, 2, 3, 9, 10. ऑनेस्टली लंजेस यात हार्ड पार्ट वाटतो मला लेग ट्रेनिंग मध्ये. का माहित नाही, कारण की पूर्ण स्ट्रेचवर राहिले मसल आणि इतका ताण पडतोय की असं वाटतं कधी डंबल सोडतो आणि बसतो. त्याच्यामध्ये पण हॅमस्ट्रिंग्सचे मसल्स पूर्ण फाटल्यासारखं फटीक झाल्यासारखं वाटत राहिले. मसल्सला डायरेक्टली क्रॅक गेल्यासारखं वाटत राहिले. बट ठीक आहे, तसं पण आज लाईट वेट मारतो तो तेवढं सहन करू शकतो आपण. पुश करूया आजपर्यंत नेऊया. आता मोस्ट इफेक्टिव्ह व्हेरिएशन एक्सटेन्शन. त्याचे पण 2 वर्किंग सेट घ्यायच्या. वॉर्मअपला सिंगल लेग एक्सटेन्शन घेऊयात अँड 2 जे वर्किंग सेट असतील ते मोस्ट ऑफ हेवी वेट लावून पूर्ण पुश करूयात. एवढे डंबल ठेवले. जिमच्या एका मेंबरने बॅग ठेवली इथं. जर बघत असतील ब्लॉग प्लीज असं ठेवू नका. एजच्या हिशोबाने रुंदीच्या हिशोबाने प्रॉपरली सेट करून घेत जा. सिंगल लेग एक्सटेन्शन 20-20 ने मारूयात आणि लगेच तो सोडून वेट लावून कंटिन्यू करूयात. 5, 6, 7, 8, 9. 50 kg लोड आहे. 2, 5, 3. हा सगळ्यात अवघड लास्ट स्टेप्स. मारूशीच वाटत नाही, पुश करणं तर गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा 15 मारलाय. लास्ट सेट 17 8 रेप्स मारूयात अँड देन विल मूव्ह टू कर्ल्स. लेग कर्ल्स. थोडा ब्रेक घेतो यार, लय फटीक झालाय. लास्ट सेट. इसका पॉज घेता येणार नाही मला रेप्स मध्ये, थोडे फास्ट येतील बट
फेलियर ट्राय करूया. लेट्स गो. 1 2 3 on go. नाही गेले. 6 रेप्सच्या पुढे नाही गेले. मोस्ट प्रॉबेबली क्वालिटी रेप्स 8च गेले. त्याच्यावरती सगळे कमी जास्त झाले. पण ठीक आहे. लेग कर्ल्स लाईट वेट मारावं लागते कारण की हॅमस्ट्रिक्स फटीक झालं आणि खूप जास्त पेन होण्यापेक्षा लाईट वेट मारलेलं बरं आहे. ठीक आहे. सो रेंज खूपच कमी 20-25 kgs. जास्त त्याच्या लावायला गेलो तर स्वतःलाच इंजर्ड करून बसणं आणि उद्याचं ट्रेनिंग सेशन मला पार पाडता येणार नाही तेवढे इंटेन्स लेवल. मला उद्याचं ट्रेनिंग सेशन खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ते डायरेक्टली रिलेटेड आहे मॅचेसशी. कारण की जोपर्यंत स्पायरिंग होत नाही तोपर्यंत मार खायची सवय नाही लागली आणि एकदा मार खायची सवय लागली का मारायची सवय तर आपोआपच लागली. तो मार सहन पण करता यायला पाहिजे आणि मारता पण यायला पाहिजे. दॅट्स व्हॉट फायटर मीन्स. सो लेग कर्ल्स 20 किलो बोलता. दादा खूपच कमी मारतोय पण दादाची हवा आधीच टाईट झालेली आहे. खरं सांगतो मारायची इच्छा नाहीये तरी पण वर्कआउट कम्प्लीट करण्यासाठी मारतोय. सो 15. माहिती इतक्या इंटेन्सली नाही ट्रेन केला बट जितकं होईल तेवढं करतोय. अँड वन मोर थिंग, एकटाच ट्रेन करतोय बिकॉज MMA ट्रेनिंगचे सेशन असतात तर त्यांना मॅनेज करून वर्कआउट म्हणजे मसल ट्रेनिंग करावी लागते. दोघं मिसमॅच करता येत नाही. प्रॉपरली टाइम टेबल सेट करावं लागतं किंवा प्रॉपरली टाइम मॅनेजमेंट करून हे दोन्ही पण सेशन पुढे न्यावं लागतं. मेन म्हणजे कार्डिओ आला सकाळचा, त्यानंतर MMA ट्रेनिंग आली, त्याच्यानंतर मसल ट्रेनिंग पण आली. तो हे सगळं अरेंज करायसाठी मला एकटाच ट्रेन करावं लागतं. मोस्ट ऑफ माझे ट्रेनिंग सेशन्स पण एकटेच असतात लाईक सर आणि मी. सो एकटेपणाचं तर काही नाही बट करायचं तर तेवढं सहन करावंच लागेल आणि एकटाच स्वतःला पुश करतोय. बाकी मम्मी पप्पाचा पाठिंबा आहे ते खूप आहे माझ्यासाठी आणि मोस्ट ऑफ सपोर्टर आहातच सगळे. तुमच्यामुळं स्वतःला पुश करतो अँड तुमचे DMs वगैरे वाचून जे खरंच मोटिवेशन मिळतं ते अनबीटेबल आहे अँड थँक्यू सो मच फॉर दॅट. सॉरी ते रेकॉर्ड करता बंद झाला व्हिडिओ कारण की स्टोरेज संपलं ऑब्विसली. इतका पण हाय क्वालिटी फोन नाही आपला त्यामुळं तितकं स्टोरेज नाहीये. क्लिअर करता अँड बिंग अ कॉन्टेंट क्रिएटर रोजचे जे व्हिडिओज काढणं वगैरे जे आहे ते चालूच राहणार आहे आणि मोस्ट ऑफ मला प्रत्येक व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटतो त्यामुळे मी ते डिलीट करणं टाळतो ऑब्विसली. बट काही व्हिडिओ डिलीट करायला पाहिजे आणि करणार आहे. विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट हिप थ्रस्टचे बघूयात 2 सेट्स. ही तुमच्यासाठी फक्त लेग कर्लची मशीन असेल पण माझ्यासाठी मोस्ट मल्टी फंक्शन मशीन आहे आणि याच्यावरती मी लंजेस पण मारतो, लेग कर्ल्स पण मारतो आणि हिप थ्रस्ट पण याच्यावरच मारतो कारण की पूर्ण रेप मारूस्तवर स्ट्रेच आणि माइंड मसल कनेक्शन प्रॉपर येतो. त्यामुळे हीच मशीन मी प्रेफर करतो कारण की तिकडे जाऊन डंबल वरती किंवा बार वरती मारायचं म्हणलं तर इम्बॅलन्स होतं माझ्याकडून आणि तसं ही मशीन बेस्ट माझ्यासाठी. तरी मी सेकंड सेट मारून घेतो बट आय विल शो यू द काफ रेजेस. ओके. ऑब्विसली स्टोरेज प्रॉब्लेम. काफ रेजेस तर मी एकच व्हेरिएशन घेतो, 2-2, 3-3 घेत बसत नाही आणि हे पहिल्यापासून आहे. कधी मध्ये जर खूपच म्हणजे एनर्जी असली तर लास्टली 2 व्हेरिएशन घेऊन टाकतो. बाकी मोस्ट प्रॉबेबली किंवा 99% ऑफ द टाइम मी एकच व्हेरिएशन परफॉर्म करतो, इधर दिस ऑर दिस. सो आज हा घेऊयात अँड 3 सेट मारूयात. याचे वेट हळूहळू वाढत जाऊयात. 5, 8, 9, 15. इतर रेप्स मारणं इम्पॉर्टंट आहे तेवढं जेव्हा आपण मसल स्क्वीज करतो तेव्हा 1-2 सेकंदासाठी त्यांना स्क्वीज ठेवणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यांनी मसलवरती प्रेशर येतो, टेन्शन वाढतं. टेन्शन मोस्ट ऑफ स्ट्रेच करताना वाटतं बट त्यातनी पण स्ट्रेच वाढतो, त्यांनी पण टेन्शन वाढतं आणि ग्रोथ मोस्ट प्रॉबेबली जास्त होते. आणि मी एकच व्हेरिएशन यामुळे घेतो कारण की सकाळी जेव्हा मी कार्डिओ करतो किंवा रनिंगला जातो त्यावेळेस काफ वरती आणि लेग्स वरती मोस्ट ऑफ माझं ट्रेनिंग सेशन किंवा कार्डिओ सेशन अवलंबून असतं. त्यामुळं एक व्हेरिएशन आय थिंक सो इनफ फॉर मी. जर पूर्ण पोटेन्शियल पुश करण्याचं म्हणलं तर मग 3 व्हेरिएशन पण काफी नाही. पण थोडं कंट्रोल करून विचार करून ऑब्विसली कमी मारणं इज बेनिफिशियल फॉर मी ऍट दिस टाइम.
सो आता बंद करतो, तुम्हाला डायरेक्टली कंडिशन दाखवताना चालू करतो. ऍक्च्युली लेग मसल्स पुढे दाखवा प्रश्न पडला होता, ठीक आहे याच लाइटिंग मध्ये दाखवतो. अँड वर्कआउट इज एंडेड. MMA ट्रेनिंग नंतर टी शर्ट चेंज करून पण काय फायदा नाही झाला, कारण की हा पण ट्रेनिंग टी शर्ट पूर्ण मला झाला. भाऊ जाना, सॉरी फॉर इंटरप्शन. मित्र आहे आपला, थोडं त्याला पण क्युरियोसिटी वाटली काय बोलतोय काय नाही, पण त्याला ते ब्लॉग मध्ये दिसणारच आहे. आता मला तुमच्याकडे फोकस करणं इम्पॉर्टंट आहे, कारण की तो बाजूला येऊन उभा राहिला तर कॉन्सन्ट्रेशन बिघडतंय. सो एवढंच बोलायचं होतं की MMA ट्रेनिंग नंतर टी शर्ट चेंज करून पण काय फायदा नाही झाला, कारण की हा पण टी शर्ट पूर्णपणे बदला झालाय. तो का नाही मला माहित नाही, बट मोस्ट ऑफ पूर्णपणे वेट झालेला आहे. अँड साइन शोज की ट्रेनिंग सेशन 100% नाही, बट 80 to 90% सक्सेसफुल झालं. कारण की 100% यामुळे नाही बोलत आहे, कारण की मी पोटेन्शियल दिलं नाहीये. खूप कमी व्हेरिएशन्स आणि खूप कमी वेटनी मारले यावेळेस, आणि तेवढं माझं पोटेन्शियल नाही मला माहिती आहे, कारण की मी स्पॉट पण म्हणलं तरी 140 पर्यंत जातो 5 reps. अँड व्हेरिएशन्स पण खूप सारे घेतो, लाईक लेग प्रेस पण घेतो अँड सुमो डेडलिफ्ट पण घेतो. सो मी म्हणत नाही का तुम्ही हा ट्रेनिंग सेशन फॉलो करा. मी माझ्या उद्याच्या ट्रेनिंग बेस्ड हा ट्रेनिंग सेशन डिझाईन केलाय किंवा क्रिएट केलाय. तर तुम्ही मोस्ट ऑफ तुमचे जे पण व्हेरिएशन असतील ते परफॉर्म करा. ते एकदम हाय इंटेन्सली ट्रेन करा तुमच्या लेग्सला, तेवढे इंटेन्स घेऊन जा तुमचे रेप, तुमचा वेट वॉट एव्हर इट इज, अँड गिव्ह युअर बेस्ट इन द ट्रेनिंग सेशन. त्यांनीच तुमची ग्रोथ होणार आहे. आणि मी मोस्ट ऑफ अनसॅटिस्फाय आहे आजच्या ट्रेनिंग सेशननी, पण ठीक आहे चांगला राहिला. टी शर्ट वाला झालाय तर काहीतरी चांगलं मारलंय आणि चांगला वर्कआउट झालेला आहे. मोस्ट ऑफ आता एवढं सांगतो, पृथ्वी किती वाजलेत? रात्रीचे 9:30 वाजलेत आणि लवकर जायचंय. 6:45 आलतो MMA ट्रेनिंग साठी, अँड मोस्ट प्रॉब्ली 8-9 साडेनऊ 2.5 तास ट्रेनिंग झाली, अँड दॅट्स इनफ आजसाठी तरी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. होप यू ऑल लाईक दिस व्हिडिओ, अँड लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल एज वेल. आपल्या मित्रांना पाठवा, कोणाला पण पाठवू शकता. मोस्ट प्रॉब्ली इन्फॉर्मेटिव्ह किंवा काही व्हॅल्यू मिळेल असाच व्हिडिओ बनवलेला आहे. सो तुम्हाला दुसऱ्यांना शेअर करायला काही हिचकिचाहट येणार नाही, किंवा तुम्हाला काही प्रश्न पडावा असं काही नाही या व्हिडिओमध्ये. बेझिझकपणे तुम्ही शेअर करू शकता अँड लाईक, शेअर, कमेंट पण करू शकता. सपोर्ट करा तुमच्या भावाला, अँड असेच चांगले व्हिडिओ पुढचे पण येत राहतील. आता उद्या रनिंगचं वगैरे किंवा ट्रेनिंग सेशनचं पण येईल, अँड मोस्ट प्रॉब्ली मसल ट्रेनिंग म्हणजे मसल ट्रेनिंग सेशन येतील, ज्याच्यात मला तुमच्याशी इंटरॅक्ट पण करता येईल, अँड मोस्ट ऑफ तुम्हाला माझे ट्रेनिंग सेशन पण दाखवता येईल. आपण आपली प्रोग्रेस ट्रॅक करूयात, डायरेक्टली प्रोग्रेस करून काय एडिट वगैरे नको टाकायला. सो भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम, बाय बाय, टाटा, गुड नाईट. झोपतो मी, म्हणतो मोबाईल रेस्ट घ्या, आणि लेट्स पुश आवरसेल्फ, स्टे कन्सिस्टंट, स्टे हार्ड. स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या बॉडीकडे आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्याकडे लक्ष द्या. तुमच्यामुळे मी इम्प्रूव्ह करतोय, अँड लेट्स होप की माझ्यामुळे तुम्ही देखील इम्प्रूव्ह करता. सो थँक्यू सो मच, बाय बाय.